या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भुवनेश्वरी पुन्हा एकदा तिच्या मूळ रूपात येते आणि मग त्यानंतर हसतच म्हणते की आता बाद झालं ते गोड गोड बोलणं. जर आम्ही अजून काही दिवस तसं गोड गोड बोलत राहिलो असतो ना, तर आम्हाला मधुमेहच झाला असता. आणि मग त्यानंतर ती स्वतःला आरशात बघते आणि म्हणते की आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही, मला हवं तसं मी जगू शकते. तर दुसरीकडे अधिपती किचनमध्ये अक्षरासाठी चहा बनवत असतो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्याला विचारतात की सुनबाई बरी आहे ना रे. तर अधिपती म्हणतो की हो त्या ठीक आहेत. तर आजी म्हणत असतात की अधिपती तुला खरंच सगळं काही आधीपासून माहिती होतं का रे. आणि त्यावर अधिपती खाली मान घालूनच हो म्हणतो. तर आजी म्हणतात की मला सुद्धा संशय होताच, मात्र भुवी काही बोलली नाही, त्यामुळे मग मी सुद्धा तिला काही विचारलं नाही. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की आजी खरंच तुला हे माहिती होतं का. तर आजी म्हणतात की अरे काही झालं तरी भुवी माझी लेक आहे, मी तिला कधीच ओळखलं होतं, पण ती काही बोलली नाही, त्यामुळे मग मी सुद्धा शांत राहिले, माझ्या तोंडाला कुलूप लावलं. आणि ते ऐकून अधिपतीला वाईट वाटतं. तर आजी रडतच त्याला म्हणत असतात की अधिपती तू काही कर, पण सुनबाईला समजाव, तिला सांग की भुवीविषयी कोणताही राग मनात ठेवू नको. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो तू काही काळजी करू नको, तुला माहिती आहे ना मास्तरीणबाईंच्या मनात काही राहत नाही. त्यानंतर मग तो चहा घेऊन त्यांच्या खोलीत जातो आणि अक्षराला चहा घेण्याची विनंती करतो, पण ती त्याला नकार देत म्हणते की अधिपती मला काही नको आहे. पण अधिपती काही ऐकत नाही. तो अक्षरासोबत बोलण्याचा, तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ती त्याचं काही ऐकायला तयार नसते. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो की मास्तरीणबाई जाऊ द्या ना हा विषय, मी तुम्हाला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अक्षरा म्हणते की अधिपती मी सुद्धा तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगते की भुवनेश्वरी मॅडमने जे काही केले ते चुकीचं आहे, मग तुम्हाला का कळत नाही आहे. तर दुसरीकडे चारुहास सर अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतात. तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि तिला बघून चारुहास सर तर खूपच चिडतात. तर भुवनेश्वरी हसतच त्यांच्याकडे बघत असते. तर चारुहास सर म्हणत असतात की तुला लाज वाटत नाही का गं माझ्या समोर यायला. तर भुवनेश्वरी म्हणत असते की लाज कशाला वाटायला हवी, मी तुमच्या लग्नाची बायको आहे, विसरलात का तुम्ही. तर चारुहास सर वैतागूनच म्हणतात की तू माझी कोणीही नाही आहे, माझी फक्त एकच बायको आहे आणि ती म्हणजे चारुलता. आणि ते ऐकून भुवनेश्वरी मुद्दाम चारुलतासारखं बोलू लागते आणि त्यामुळे चारुहास सर खूप चिडतात. ते म्हणत असतात की माझ्या चारूची नक्कल करू नको. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की ठीक आहे, नाही करत आम्ही त्यांची नक्कल, आणि तसंही आम्हाला त्यांची जागा कधीच घ्यायची नव्हती, आम्हाला फक्त तुमच्या मनात थोडीशी जागा हवी होती, आम्ही तिथे पडून राहिलो असतो. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की खरंच तू एवढी साधी सोज्वळ आहेस का गं, एका कोपऱ्यात पडून राहिला. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की प्रत्येक माणूस साधं असतं, सोज्वळ असतं, कधी देव असतं तर कधी राक्षस असतं, आणि हे सगळं ना पुढच्या माणसावर अवलंबून असतं. तुम्ही माझ्याशी कधी चांगले वागलाच नाहीत, त्यामुळे मी किती सोज्वळ आहे हे तुम्हाला कधी कळलंच नाही. तुम्ही राक्षस आहात तर मी रक्षक आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते दोघेजण त्याच ठिकाणी एकमेकांशी मोठमोठ्याने वाद घालू लागतात. चारुहास सर म्हणत असतात की तुझी या घरात राहण्याची लायकीच नाही आहे, तुला का कळत नाही आहे की मला तू माझ्या आयुष्यात आणि या घरात माझ्या आजूबाजूला सुद्धा नको आहे. पण तरीही भुवनेश्वरी काही न बोलता फक्त हसत त्यांच्याकडे बघत असते. आणि तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना समजावत शांत राहायला सांगतात. त्यानंतर त्या चारुहास सरांसाठी चहा घेऊन येतात, मात्र चारुहास सर तो घ्यायला नकार देतात. तर भुवनेश्वरीच कप हातात घेत म्हणते की घ्या, तुम्हाला बायको आवडत नाही आहे, पण चहा तर तुमच्या आवडीचा आहे ना. आणि ते ऐकून चारुहास सर तो चहाचा कपसुद्धा फेकून देतात. आणि ते ऐकून भुवनेश्वरी मोठ्याने धनाजीला आवाज देत त्या ठिकाणी बोलावते आणि सांडलेला चहा साफ करायला सांगते. दुसरीकडे अक्षरा अधिपतीचं बोलणं सुरू असतं. अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई तुम्हाला आईसाहेबांची बाजू कळतच नाही आहे. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती मला त्यांची बाजू कळली आहे, पण तुम्हाला कळत नाही आहे. तुम्हाला का कळत नाही आहे की त्या बजरंगला तुमच्या आईसाहेबांनीच जेलच्या बाहेर काढलं होतं. पण अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई तुम्ही आमच्या आईसाहेबांवर कोणतेही आरोप करू नका, आईसाहेब कधीच गुन्हेगाराला थारा देणार नाहीत, मी त्या बजाला सोडणार नाहीच आहे, मात्र तुम्ही त्याचा आणि आईसाहेबांचा संबंध जोडू नका. पण अक्षरा पुन्हा पुन्हा त्याला सांगत असते की अधिपती मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या दोघांना एकत्र बघितलं होतं.
मात्र अधिपती अक्षरावर विश्वास ठेवतच नाही आणि उलट तिलाच म्हणतो की जसा तुम्ही हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढला तसा व्हिडिओ मग त्यावेळीसुद्धा काढून ठेवायचा ना, त्यावेळी तुम्हाला सुचलं नाही का? आणि ते ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की अधिपती हे काय बोलताय तुम्ही? तुमचा माझ्यावर खरंच विश्वास राहिलेला नाही आहे का? तर अधिपती म्हणत असतो की माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुम्ही हे जे काही बोलताय ना ते तसं होऊ शकतच नाही. कारण मला माहीत आहे आईसाहेब कधीच त्या बजाला जेलच्या बाहेर काढणार नाही, त्यामुळे तुम्ही हा विषय बास करा, हवं तर मी तुमच्या पुढे हात जोडतो. तर दुसरीकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरी यांचं भांडण सुरूच असतं. चारुहास सर भुवनेश्वरीला वाटेल ते बोलत असतात, मात्र तीसुद्धा काही गप्प बसत नाही आणि त्याच वेळी मग आजी मध्ये पडतात आणि चारुहास सरांना त्यांच्या खोलीत घेऊन जातात. तर दुसरीकडे अक्षरा ऐकत नसल्यामुळे अधिपती रागातच खोलीतून बाहेर जाण्यासाठी निघतो, पण अक्षरा त्याला थांबवते. ती म्हणत असते की अधिपती प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी जे सांगते ते खरं आहे. मात्र अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई माझ्याकडून चूक झाली, मी तुमची पुन्हा पुन्हा माफी मागतो, पण आता तुम्ही ना त्या बजरंगचा आणि आईसाहेबांचा संबंध जोडू नका. तर अक्षरा म्हणते की अधिपती तुम्ही जे काही केलं ना त्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला माफ करेल, मात्र तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. पण अधिपती ऐकायला तयारच नसतो. तो अक्षरावरच ओरडतो आणि त्यामुळे अक्षराला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे ती ठरवते की आता काही झालं तर या सगळ्याच्या मागे भुवनेश्वरी मॅडमच आहेत हे मी सगळ्यांसमोर आणणार. दुसरीकडे आजी चारुहास सरांना समजावत असते की तुम्ही कधीतरी भुवीच्या मनाचा विचार करा, त्यामुळे चारुहास सर अजून चिडतात. ते म्हणत असतात की तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तिची बाजू घ्यायला? तर आजी रडतच म्हणत असतात की मग मी काय करू, माझ्या पोटची पोर आहे ती, मला वाईट वाटतंच ना. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अहो आई, तिने तर तुम्हाला सुद्धा फसवलं, ती एक नंबरची स्वार्थी बाई आहे, तिला नाती गोती काही कळत नाही आणि ती म्हणते ना की तिचं माझ्यावर प्रेम आहे, मात्र मला तिच्या डोळ्यामध्ये फक्त माझा बदला घेण्याची इच्छा दिसते. तिचं माझ्यावर प्रेम वगैरे काही नाही, तिला फक्त या घराचं आणि माझं वाटोळं करायचं आहे. पण आता मी सुद्धा देवीकडे प्रार्थना करणार आहे की तिला तिच्या कर्माची फळं मिळू देत. तिला ज्या अवस्थेतून मी रस्त्यावरून इथे आणलं होतं ना त्याच अवस्थेत ती पुन्हा जाईल. आणि ते ऐकून आजींना खूप वाईट वाटतं आणि तितक्यात भुवनेश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने ओरडून म्हणते की आमच्याबद्दल असं बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आयुष्यभर तुम्ही मला शिव्या शापच देत आला आहात आणि अजूनही तुमचं तेच सुरू आहे का? तर चारुहास सर म्हणत असतात की कारण तीच तुझी लायकी आहे. अगं तुला स्वतःची लाज देखील वाटत नाही का? तू एवढा मोठा गुन्हा केलाय आणि तरीही निर्लज्जासारखी माझ्या समोर उभी आहेस. मात्र त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही लग्नाच्या बायकोसोबत असं बोलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर चारुहास सर म्हणत असतात की कोण लग्नाची बायको? तू. तुझं आणि माझं लग्न कधी ग झालं? अक्षराने येऊन मला वाचवलं. पण भुवनेश्वरी म्हणत असते की ती तर नंतरची गोष्ट आहे, पण त्या दिवशी याच खोलीमध्ये तुम्ही तुमच्या स्वमर्जीने माझ्यासोबत 7 फेरे घेतलेत, लग्न केलं, हे विसरू नका. आणि मग त्यावेळी चारुहास सरांना तो सगळा प्रसंग आठवतो. तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की मी तर आपल्या लग्नाचा व्हिडिओसुद्धा काढून ठेवलाय. आणि मग ती तो व्हिडिओ चारुहास सरांना दाखवते आणि तो व्हिडिओ बघून त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर भुवनेश्वरी त्यांना धमकी देत म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदा हा बायकांच्या बाजूने आहे. जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागलात तर मग मी तुम्हाला आयुष्यभरासाठी खडी फोडायला पाठवेल, हे लक्षात ठेवा. आणि मग ते तेथून निघून जाते. त्यामुळे चारुहास सर काळजीत पडतात. तर दुसरीकडे अक्षरा बजरंगचं आणि भुवनेश्वरीचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणायचं याच गोष्टीचा विचार करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.